नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो फक्त एक बातमी नाही आहे, तर तो तुमच्या फ्युचर, इन्कम, इन्व्हेस्टमेंट आणि प्लॅनिंगशी थेट जोडलेला आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओवर नवीन असाल आणि अशीच माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, मी तुम्हाला एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारतो. जर तुम्हाला समजलं की पुढच्या काळात तुम्हाला दर महिन्याला 7,500 रुपये पेन्शन मिळणार आहे, तर तुम्ही आजच नोकरी सोडण्याचा विचार कराल का? तुम्हाला वाटेल का की ही आता तुमचं फ्युचर सिक्युअर आहे? हा प्रश्न सोपा वाटतो, पण इथेच लोक मोठी चूक करतात. मित्रांनो, जोपर्यंत आपण नोकरी करत असतो तोपर्यंत दर महिन्याला सॅलरी येते, इन्कम रेग्युलर असते आणि सगळं कंट्रोलमध्ये आहे असं वाटतं. पण नोकरी संपली किंवा VRS घेतलं की खरी आयुष्याची परीक्षा सुरू होते. तेव्हा फ्युचर प्लॅनिंग किती महत्त्वाचे आहे हे कळतं. EPS 95 पेन्शन योजनेचा उद्देश असा होता की प्रायव्हेट सेक्टरमधल्या लोकांना रिटायरमेंटनंतर नियमित इन्कम मिळावी. पण प्रत्यक्षात आजही अनेक लोकांना फक्त 1,000 रुपये ते 1,500 रुपये इतकीच पेन्शन मिळते आणि आजच्या महागाईमध्ये ही रक्कम पुरेशी नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. महागाई वाढते, औषधाचा खर्च वाढतोय, घर खर्च वाढतोय. अशा परिस्थितीत 1,000 रुपयाची पेन्शन प्रॅक्टिकली उपयोगाची राहत नाही. म्हणूनच 7,500 रुपये पेन्शनची मागणी वाढते आणि लोकांमध्ये आशा निर्माण झाली आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 7,500 रुपये पेन्शन अजून फायनल नाही आहे. हा फक्त प्रपोजल आहे. जोपर्यंत ऑफिशियल डिसिजन येत नाही तोपर्यंत यावर पूर्णपणे डिपेंड राहून मोठा निर्णय घेणे धोकादायक ठरू शकतं. मित्रांनो, आता एक उदाहरण बघूया. समजा एखाद्या व्यक्तीने 52 किंवा 50व्या वर्षी VRS घेतलं. त्याला एकदम मोठी रक्कम मिळते आणि स्ट्रेस कमी होतो. पण त्यानंतर त्याची रेग्युलर इन्कम बंद होते. आता त्याला पूर्ण आयुष्य सेव्हिंग आणि पेन्शनवर घर चालवावं लागतं. जर या व्यक्तीचा मंथली खर्च 12,000 रुपये किंवा 15,000 रुपये असेल आणि पेन्शन 7,500 रुपये असेल, तर दर महिन्याला गॅप तयार होतो. हा गॅप वर्षाला 60,000 रुपये होतो आणि 10 वर्षात 6 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. हा गॅप भरायचा कसा? इथेच इन्व्हेस्टमेंट आणि प्लॅनिंग म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंगची खरी गरज समजते. आजच्या काळात एकाच इन्कम सोर्सवर डिपेंड राहणं खूप मोठा रिस्क आहे. जर तुमची इन्कम फक्त सॅलरी किंवा पेन्शनवर असेल तर फ्युचर पूर्ण सिक्युअर नसतं. पण जर तुम्ही योग्य इन्व्हेस्टमेंट केलं असेल तर स्ट्रॉंग फायनान्शियल बेस तयार होऊ शकतो. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त पैसे साठवणं नाही, तर ते वाढवणं आहे. म्युच्युअल फंड्स, SIP, PPF, NPS असे ऑप्शन लॉंग टर्ममध्ये उपयोगी पडतात. जर तुम्ही दर महिन्याला थोडी रक्कम इन्व्हेस्ट केली तर भविष्यात मोठा फंड तयार होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही दर महिन्याला 3,000 रुपये SIP मध्ये टाकले आणि 12% रिटर्न मिळाला, तर 20 ते 25 वर्षात ही अमाऊंट लाखोमध्ये जाऊ शकते. हा फंड तुमच्या फ्युचर इन्कमसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. आता विचार करा, 7,500 रुपये पेन्शनसोबत जर तुम्हाला 15,000 रुपये किंवा 20,000 रुपये एक्स्ट्रा इन्कम इन्व्हेस्टमेंटमधून मिळाली तर तुमचं फायनान्शियल लाईफ किती स्ट्रॉंग होईल. तुम्ही आरामात खर्च मॅनेज करू शकता आणि कुणावरही डिपेंड राहावं लागणार नाही. पण जर इन्व्हेस्टमेंट नाही केलं आणि फक्त पेन्शनवरच डिपेंड राहिलात तर फ्युचर फायनान्शियल वीक होऊ शकतं. त्यामुळे प्लॅनिंग आता गरजेची आहे, ऑप्शन नाही. मग परत त्या प्रश्नाकडे येऊया. फक्त 7,500 रुपये पेन्शनच्या आशेवर VRS घेणं योग्य आहे का? तर मित्रांनो, सरळ उत्तर आहे नाही. तुम्ही तुमची सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, रिस्पॉन्सिबिलिटीज आणि फ्युचर गोल बघूनच निर्णय घ्यायला हवा. जर तुमच्याकडे मल्टिपल इन्कम सोर्सेस असतील तर तुम्ही VRS विचार करू शकता. पण जर तुम्ही फक्त पेन्शनवर डिपेंड असाल तर हे डिसिजन रिस्की ठरू शकतं. मित्रांनो, आजच्या युगात स्मार्ट तोच आहे जो आधी प्लॅनिंग करतो, जो वेळेवर इन्व्हेस्टमेंट करतो, तोच फ्युचरमध्ये फायनान्शियल फ्री होतो. शेवटी एकच सांगतो, 7,500 रुपये पेन्शन चांगली गोष्ट आहे, पण ती संपूर्ण सोल्युशन नाही. तुमची खरी ताकद तुमची प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे. म्हणूनच आजपासून फ्युचरसाठी प्लॅनिंग सुरू करा.
इन्कम डायव्हर्सिफाय करा आणि योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज हवे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मी तुमचा निरोप घेतोय. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.